मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासाठी त्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि नवीन वर्षाचा हा पहिला ब्लॉग आपला 2026चा. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आपलं मराठी नवीन वर्षाचं गुढीपाडव्यानंतर चालू होतं, पण इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज कालचा ब्लॉग बघितलाच तो फन फेअरचा, आणि तो मी 28 तारखेला शूट केला होता, म्हणजे 28 डिसेंबरला. आणि मी तेव्हा खरंच खूप आजारी होती, म्हणून मी 4-5 दिवस ब्लॉग टाकलेच नाही. आणि ईशूने पण खूप एन्जॉय केलं होतं. मी अजून पण शूट करू शकली असती, पण त्या दिवशी मला बरं नव्हतं म्हणून शूट केलं नाही. पण तिने खूप एन्जॉय केला आणि खूप छान असं फन फेअर होतं त्या दिवशी तिच्या स्कूलमध्ये. आणि तिला आज आहे न्यू इयरची सुट्टी, म्हणून मॅडम बसली मोबाईल बघत. आणि रेवा मॅडम आहे तर झोपलेली, ती पण आता झोपली. तर चला, दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रेवा झोपलेली. चालू आहे नाश्ता. हाय, गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बरं वाटतंय? येशूला पण रात्रपासून बरं वाटत नाही, खूप आजारी पडली येशू आता. हो ना येशू? आणि आपण फन फेअर नंतर ब्लॉगच घेतला नाही. तर काही सांग ना फन फेअर बद्दल, किती एन्जॉय केलं, काय केलं? खूप एन्जॉय केला आणि स्केच काढले. हो, ते पण मी ब्लॉग घेतला होता. आणि यावेळेस फन फेअर खरंच खूप छान होतं ना येशू? दरवेळेसपेक्षा यावेळेस छान होतं. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. यावेळेस म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हरायटी पण आल्या होत्या. हां, बरोबर. म्हणून छान होतं यावेळेस ना, ऑप्शन जास्त होते. ओके, बघ मोबाईल आणि नाश्ता कर मग. बाय. बाय. काय करताय असं? गणपती बाप तूच तर तुझी ना पडेल ना ती, पडेल ना, पडेल. गणपती बाप्पा मोरया. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. भाऊ हॅपी न्यू इयर रेवाताई. काय मम्मा? दीदी आहे दीदी. नाही पडेल ना ती. बस आता तसं नाही खेळायचं, दुसरं खेळायचं आता, दुसरं. उभी राह, इथंच उभी राह. गणपती बाप्पा. त्रिशा तू पण ये ना पुढे, तर चेहरा दिसा आता. इकडे बघा रेवा, इकडे बघ, माझ्याकडे बघ. बरोबर. तुमचा गणपती बाप्पा फिरतो पण, फिरतो पण, चालतो पण तुमचा गणपती बाप्पा. आमचा गणपती बाप्पा बोलतो पण. काय? गणपती बाप्पा बोलतो. गणपती बाप्पा चला, तुमच्या बसायची वेळ झाली. चला चला ना, इथं बसा ना. ती काहीतरी विचार करते ग. इथं बस. तुम्हाला काय तुमची सेवा तिला नाही आवडली, दोघांची. काय नाही आवडली? तुमची सेवा नाही आवडली तिला. मोदक मोदक गणपती बाप्पा मोदक आ कर. ती खरं हा करते. नाही, ती खरंच काहीच नाटक करते. गणपती बाप्पाने मोदक खाल्ला, मग गणपती बाप्पा बघा बघ काय असं इथं हात टाक. इकडं आमच्या निव्या मॅडम आलेल्या आहेत 3 महिन्यानंतर. हाय कर. बापरे बाई ग, लाईट गेली. शूट करायच्या वेळेस लाईट गेली. बापरे. हा, निव्याला हाय तर भाऊ झालाय ना, तर तिकडे गेले होते ते. हो ना. आणि स्कूल मग किती दिवसापासून बंद होती? बोल ना काही बोल ना. 3 महिने, 3 नाही 4 महिने होऊन जातील आता. आज स्कूल जायचं ना, तू का बरं गेली नाही? मस्त पोज दे, मी तुझे फोटो काढते. हा, रेवाला पकडून काही ती पोज दे. हा, रेवा पण. रेवा इकडे बघ माझ्याकडे. इशू तू पण जा, तू हेडफोन काढ. मेकअप करून दिला कशी. हाय गाईस, मी हिरोईन अशी मोठी 1 ही मोठी, 2 नंबर, 3 नंबर. ओके, पोज द्या काहीतरी. रेवा इकडे बघ माझ्याकडे. न्यू तू आहे ना, तिच्या खांद्यावर हात ठेव. रेवाच्या तू नाही. दोन बोट कर, असे दोन बोट. हा हात खाली कर, असं काय बघ, असं कर, असं. हा, इकडं 5 बोट. माझ्याकडे बघा. रेवा माझ्याकडे बघ. रेवा झाले फोटोशूट झाले, पुढे ऍड करून दिले. कसे करायचे बाई, कसे काय करायची मग रोज रोज? अभ्यास तर काय करायचा नव्हता, भाऊ सोबत खेळायची ना. मग काय करायची मग तू? व्हिडिओ पिगे बहिणची पिगे.
ऐक घेऊ दे ना रेवा. इथं ठेव. हात टाक. मग दोघांच्या खांद्याला ईश्वर द्या दोघांच्या खांद्याला हात ठेवतो तू. फोटो काढते मी फोटो. हा फोटो काढते. अय दीदी ना आपली उठू नको ना हात दीदी टाक गं रेवा, हात टाक इथं. इथं हात नको येशू. ए, बाप एवढा येशू नको असं नाही करायचं. माग आहे तिथं. द्या बापरे द्या. ती बघ कशी करते ओळखून घेतलं बघ ते तुला ना. तू 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 कसं का ग तुला बोर नाही व्हायचं का ग मग अभ्यास तर नव्हता तुला आता स्कूल जायची सवय होती एवढे 3-4 महिने काय केलं मग नुसती मस्ती सुट्टी सुट्टी सुट्टीवाली. आमची आठवण यायची का तुला कॉल केला तो आम्हाला केव्हा केला होता मी केला तेव्हा तू केला मला कॉल. हा खोटारडी काय करते निव्याई नाही ग काय करते ती का बर दीदीच्या मांडीवर बसली म्हणून साईडला बसून घे दीदीकडे. ती बी बस. हा तू हिच्या मांडीवर बस. इथं बस. बस इथं. नाही ग ती पण साईडला बसते ना हे बघ. पी घे रेवा निव्या दीदीची पी घे. रेवा कट्टा कोणत्या दिवस मिळले नाही मिळून कोणत्या दिवस मिळले नाही ते म्हणून ते आज मिळून घेत आहे. म्हणून का तुम्ही एवढ्या दिवसानंतर भेटताय आहे म्हणून का. हा बसले. आता आजच संध्याकाळचे 5:30 आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि मला आज स्वयंपाक बनवायचा आहे तो म्हणजे वरण भात भाजी पोळी आणि गाजरचा हलवा स्वीटमध्ये. तर मी एक डाळची भाजी पाणी ठेवलेलं आहे आणि लवकर स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आईंचा पण उपवास आहे आज म्हणून. आणि रेवा आणि शंभू एवढी मस्ती करत होते पण मला तेव्हा दुसरं काम करत होतं म्हणून तेव्हा शूट नाही करू शकली. गाईज आमचा इकडे बबड्या आता फ्रेश झालेला आहे रेडी झाला आहे का त्यांना हाय नाही हाय. आता तिची मम्मा पण रेडी होते आणि ते दाखवते. मला बनवायचे आता गाजरचा हलवा त्यासाठी गाजर काढून ठेवलेत इकडे डाळ टाकली गेलेली आहे. तर गाईज सगळे गाजर किसून झाले आता आणि पटकन थोडंसं जास्त फास्ट केलं कारण स्वयंपाक पण जास्त बनवायचं आहे. वरण भात भाजी पोळी हलवा हलव्याला टाईम लागतो म्हणून मी असं करते हलवा बनवते आणि गाजर पण छान होते मस्त असे झाले मस्त. चला आता टाकूया. इकडे मस्त असं तूप गरम झालं हलवा. दोन छान दिसतील ना दोन घाल ना. रेवा खाली बस दीदी जवळ खाली बस बस खाली. हा तिच्या मांडीवर बसते का हो बापरे. न्यू ताई छान इकडे रेवा ताई कोण आलं राहू दे न्यू राहू दे ग. आवडली तुला पोनी बघ बघ आता. वाव वाव हा ती बघ कशी बघते तुझ्याकडे. कसं करता मम्मी कशी करते. हा पुढे केस कर ग जयू. काही हिरवा झाला रेडी बघू शकता तुम्ही. थोडंसं अजून जाऊ देते बस. आणि इकडं वरण करायची तयारी चालू आहे. डाळ वगैरे शिजून झाली. चला आता डाळ वगैरे शिजून झाली हलवा पण छान असं रेडी झाला. आता पुढचा स्वयंपाक. आणि व्या रेवा आणि इशू तिघं गेले तिकडे शिवांशला भेटायला तिकडे. तिकडे हलवा छान असा रेडी झाला आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलाय.